नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चविष्ट, अगदी ऊर्जा देणारं आणि पौष्टिक असं ते म्हणजे नाचणीचं सत्व. नाचणीचं सत्व बनवताना बऱ्याच वेळा असं मिश्रण त्यांचं बरोबर होत नाही, वड्या पडत नाही. त्या चुका होऊ नये म्हणून मी सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा म्हणजे तुमच्याकडेही चूक होणार नाही. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, 1 वाटी नाचणी मी इथे घेतली आहे. अगोदर 2 पाण्याने धुवायची आणि रात्रभर भिजवायची. आता इथे मी रात्रभर भिजवली. त्यानंतर तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावरती ना नाचणीचे थोडेसे झालं अशी येतात आणि ती पुन्हा म्हणून नाचणी 2 वेळा पुन्हा धुवून घ्यायची किंवा 3 वेळी धुतलं तरी चालेल. म्हणजे नाचणी अगदी स्वच्छ होईल. नाचणी मी अगदी स्वच्छ धुवून घेतली आणि आता मात्र मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ही नाचणी त्याच्यामध्ये टाकायची. टाकल्यानंतर 1 वाटी जर तुम्ही नाचणी घेतली आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1च वाटी खोबरं. आता इथे मी खाऊन घेतलं आहे खोबरं. तुम्ही असल्यास तुमच्याकडे जर खोबऱ्याचे तुकडे जरी तुम्ही घेतले तरी चालेल, पण प्रमाण मात्र 1च वाटी राहणार आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं 1च वाटी पाणी. अगोदर 1 वाटी पाणी घालायचं आणि चांगलं त्याला वाटून घ्या. जितकं होईल तितकं बारीक वाटून घ्या, म्हणजे दूध बऱ्यापैकी आपलं निघेल. आता इथे बघा मी चांगलं वाटून घेतलं आहे. त्यानंतर दूध काढण्यासाठी एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यावरती गाळणी ठेवायची. फक्त गाळणीने मात्र दूध आपण काढायचं नाही आहे, कारण का नाहीतर काय होतं, नाचणीची सालं पडतात. म्हणून एखादा पातळसा कपडा घालायचा त्याच्यावरती. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लागलं होतं मिश्रण म्हणून मी तेहीसुद्धा घातलं आहे. आणि आता मात्र आपण चांगलं त्याला पिळून घ्यायचं. पिळतानाच करेल का पहिल्यांदाच आपण करतोय म्हणजे दूध अगदी बऱ्यापैकी येईल. तुम्हाला कळतच असेल की आपण पिळतानाच बघा अगदी वेळ लागतोय आपल्याला दूध काढायला, म्हणजे त्याच्या आतमध्ये बऱ्यापैकी दूध आहे. आता पिळल्यानंतर आता मी पुन्हा हे जे मिश्रण आहे ना, अगोदर ते बाजूला काढून दूध दुसऱ्या भांड्यावरती गाळणी ठेवून हे जे सगळं अगदी त्याला नाचणी लागलेली असते, अगदी चमच्याने चांगली कपड्याची वगैरे सगळी अगदी काढून घ्यायची आणि पुन्हा हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आता इथे मात्र पुन्हा 1 वाटी पुन्हा पाणी टाकायचं, म्हणजे आपण 2 वाट्या टाकले. आता पुन्हा मी वाटून घेतलं आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपण पुन्हा त्याला आपण गाळून घ्यायचं. आता ही प्रोसिजर तर तिथपर्यंत करायची जिथपर्यंत आपली नाचणीची फक्त साल्या दिसले पाहिजे आणि दूध जे असतं तर ती पातळसं अगदी पाण्यासारखं येतं. मग त्याच पद्धतीने बघा, तर मी 2दा केले आणि पुन्हासुद्धा त्याच प्रोसिजरने मी आणखीन एकदा केले, म्हणजे मी 3दा केले. म्हणजे पाणी किती घातलं मी? 3 वाट्या. जर तरी तुमची जास्त क्वांटिटी असेल तर एखादी 4 वेळासुद्धा होऊ शकतं. जर क्वांटिटी जास्त असेल नाचणीची तर तुम्ही खोबरंही जास्त घ्याल, मग तुम्ही आणखीन 2दाही करू शकता. तर आता इथे मात्र माझं अगदी परफेक्ट 3 वाटीने माझं परफेक्ट झालं आणि सालं नुसतं राहिले. आता आपण इथे काय करूया, इथे ना ताट घेतलंय, त्याच्यावरती जरासं तूप लावून घ्यायचं. आता हेही तुम्हाला सांगते का असतं, की जर तुम्ही मिश्रण परफेक्ट केलं असेल ना, तर तुम्हाला ताटाला तूप लावायची सुद्धा गरज नाही. पण तुमचं पहिल्यांदा जर तुम्ही करत असाल तर कधी कधी चूक होऊ शकते आणि तुमचं ते वड्या निघायला पाहिजे म्हणून तुम्ही तूप नक्कीच लावा. आता इथे मी गॅस न लावता कढईत हे सगळं मिश्रण अगदी चांगलं ढवळून घेतलं आहे, का खाली तळायला लागतं. आणि अगोदर आपण हे सगळं दूध घालायचं. त्यानंतर इथे घातलं आहे मी गूळ. गूळ किती घालायचा, जितका तो असेल ना तितकाच घालायचा आपल्याला गूळ. म्हणजे 1 वाटी आपण घेतले नाचणी, 1 वाटी आपण घेतलं आहे गूळ आणि 1 वाटी खोबरं. आता त्यानंतर मी गॅस लावली होती आणि आता बघा रंग अगदी बदली झाला आहे. मी तुम्हाला वेळही सांगते की मला किती वेळ लागला होता. आता पुन्हा असं ढवळत राहायचं आहे. थोडंसं जरासं जवळ येऊ लागलं तर इथे मी घातले थोडंसं चवीपुरतं मीठ. म्हणतात की गोड पदार्थामध्ये जेव्हा आपण थोडंसं मीठ घालतो ना तर त्याची चव आणखीन छान होते. जर तुम्ही आवडत नसेल तर नाही घातलं तर चालेल, पण माझ्या सांगण्यावर जर घातलं तर एकदा करून बघा, खूप छान लागतं. इथे मी घातलेत नंतर काजू. काजू हवं असतात तुम्ही तुपाने भाजूनही घेऊ शकता आणि नाही घेतले तरी हरकत नाही, असेच घाला. पुन्हा काजू घातल्यानंतर मी मिश्रण मिक्स केलं आहे आणि नंतर आपण इथे घालायचे साजूक तूप. 1 चमचा घालायचा, त्याच्याने थोडीशी शायनी येते त्या सत्वाला. आणि वेलची पूड. आता पुन्हा आपण ढवळायचं. तर तुम्ही बघाल ना, तर मी हे जे मिश्रण ढवळता मला अगदी अगोदर 15 मिनिटं तर अगोदर झाली, तर अजूनही झालेले नाही आहे मिश्रण. अजूनही ते पातळसर आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा आणखीन ढवळायला पाहिजे. जसं ढवळाल तेव्हा ते थोडंसं जवळ लागेल, रंग आणखीन बदली होईल. तर बघा
आत्ता हे मिश्रण कुठे बरोबर झालं म्हणजे मला अगदी बरोबर 24 मिनटं लागली होती. आणि हे मिश्रण तुम्ही पाहिलं तर पळीवरून म्हणजे ज्या स्पॅच्युलावरून बऱ्याच वेळाने पडते. अशाच पद्धतीने झालं पाहिजे तरच तुमच्या वड्या अगदी परफेक्ट पडेल. जर कळत नसेल तर कढईला ते एखादी लागलेलं असेल किंवा पॅनला असा गोळा होतो म्हणजे हे मिश्रण बरोबर झाले. म्हणजे कोणाकडे चूक कधीच होणार नाही. आता मात्र जे आपण ताटाला तूप लावलं होतं त्याच ताटामध्ये आपण हे मिश्रण घालायचं आहे. घातल्यानंतर सगळं अगदी घातल्यानंतर हे मिश्रण अगदी एकसारखं व्हावं म्हणून काय करायचं, ताट थोडंसं आपटा असं म्हणजे एकसारखा वड्या पडतील. अगदी कुठे जाड कुठे पातळ असं होणार नाही. तर बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आपण मिश्रण अगदी बरोबर केलं आहे म्हणजे कुठेही चुकणार नाही आणि जास्त वेळ त्याला लागणार नाही वड्या पाडण्यासाठी. मी अगदी थंड त्याला 20 मिनटं माझं थंड झालं होतं आणि 20 मिनटातच आपलं अगदी पटकन वड्या पडतील. तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही जेव्हा आपण ढवळतो मिश्रण तेव्हा तुम्ही जर पातळ असतानाच काढलं तर मात्र त्याला अगदी थोडासा सुकवायला वेळ लागतो. पण अशा पद्धतीने केलं तर मात्र वेळ बिलकुल लागत नाही. तर ते चांगलं अगदी व्यवस्थित झालं आहे मिश्रण तर आता मी त्याच्या वड्या पाडते. वड्या तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्या तशा पाडू शकता. तर बघा इथे वड्या पाडून झाल्या तुम्हाला काढूनही दाखवते. किती व्यवस्थित अगदी ताटाला काही न लागता या वड्या पडतात. आणि खरं सांगू हे जे सत्व आपण बनवतो ना तर आपला 2 दिवस तर राहतच नाही मुळे आमच्या घरात तर राहतच नाही. एका दिवसातच सगळं काही संपतं. इतकं छान लागतं आणि एवढं मऊसूत असं पौष्टिक असं आपलं हे नाचणीचं सत्व अगदी मस्त असं रेडी झालेलं आहे. परफेक्ट तुम्हाला रेसिपी दिली आहे. कुठेही चुकणार नाही आहे. तुम्हाला मी सगळं काही व्यवस्थित सांगितलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तुमच्याकडे जर काही चूक झाली काही बरोबर तुमचं होत नसेल तर मला नक्की तुम्ही कॉमेंट्स करून सांगू शकता. पण मुळी चूक होणारच नाही. तर आता बघा आता हे जे आपण वडी ना तुम्हाला मी तोडूनही दाखवते. तोडताना किती व्यवस्थित तुटली जाते. म्हणजे आपलं हे सत्व परफेक्ट झालेलं आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुरेपूर मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. तर चला पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.